नमस्कार, मी LM कांबळे, कृषी पर्यवेक्षक उमदी, कृषी विभाग जत या ठिकाणी मी काम करतोय। सध्या या ठिकाणी आपण तुकाराम चन्नाप्पा माळी अमृतवाडी फाटा जत या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। या उपस्थित असण्याचं कारण एक की आता सध्या खरीप हंगाम चालू आहे आणि या खरीप हंगामाच्या मुहूर्तावरती बीज प्रक्रिया सर्वात महत्त्वाचा एक कार्यक्रम किंवा मोहीम स्वरूपामध्ये आपण कृषी विभाग जत या माध्यमातून आपण राबवत आहोत। या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शेतकऱ्यांच्या समोर आता सध्या बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करावं, तृणधान्य असेल किंवा कडधान्य असेल, कोणत्या प्रकारची कशी बीज प्रक्रिया करण्यात यावी, रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया ते या ठिकाणी मी सांगतोय। सर्वात महत्त्वाचे हे बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करावं हे प्रात्यक्षिक दाखवण्याच्या अगोदर मी सध्या तुम्हाला या बीज प्रक्रियेचं महत्त्व काय आहे ते सांगतो। बीज प्रक्रिया थोडक्यात लहान मुलावरती जसं आपण संस्कार करतो त्याच पद्धतीने पेरणीच्या अगोदर बीज प्रक्रिया आपण करणं सर्वात उत्तम आहे किंवा एक फार उपयोगाचं आहे। त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला नत्राची बचत होते। कोणत्याही बीजेला तुम्ही बीज प्रक्रिया करा, तुम्हाला 20 ते 25% नत्राची बचत होते आणि 10 ते 15% उत्पादनामध्ये वाढ होते। सर्वात महत्त्वाचं जे 20 ते 25 दिवसाच्या आतमध्ये पेरणी केल्यानंतर 20 ते 25 दिवसाच्या आतमध्ये ज्या वेळेस आपल्याला एक घातक वातावरण असतं तर ते आपल्याला रोग आणि किडीपासून मुक्त ठेवण्याचं काम हे बीज प्रक्रिया करतं। या ठिकाणी मी सर्वात महत्त्वाचं आता बीज प्रक्रिया करण्याचं प्रात्यक्षिक कशा पद्धतीने करावं हे तुम्हाला या सर्व शेतकऱ्यांच्या समोर आणि आमच्या कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत ही मोहीम किंवा हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। सध्या या ठिकाणी मी बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायचं आणि महत्त्वाचं या ठिकाणी मी तूर या पिकाच्या बाबतीत बीज प्रक्रिया कशी करावी, त्या बियाणाला संस्कार कसं करण्यात यावं मी तुम्हाला दाखवतोय। आता सध्या मी या ठिकाणी 1 किलो बियाणं हे तुरीचं बियाणं मी घेतलेलं आहे। हे तुरीचं बियाणं 1 किलो आहे। या 1 किलो बियाणाच्या प्रमाणामध्ये कशा पद्धतीने बीज प्रक्रिया करायची मी तुम्हाला सांगतो। सध्या या ठिकाणी मी हे प्लास्टिकचं हे आवरण आहे, प्लास्टिक कागद आहे, याच्यावरती मी घेतोय। सध्या मी हात मोजे घातलेले आहेत कारण बीज प्रक्रिया करत असताना सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे। बघा, या ठिकाणी 1 किलो मी बियाणं घेतलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं रासायनिक बीज प्रक्रिया हे अगोदर करण्यात यावं आणि त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करण्यात यावी। रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला साधारणपणे 1.5 ते 2 महिन्यापर्यंत आपल्याला सुरक्षित ठिकाणी ठेवता येते। कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्याच्यावरती परिणाम होणार नाही। पेरायच्या अगोदर ज्यावेळेस आपण शेतकरी पेरतोय, रानामध्ये आपण पेरतोय, तर त्याच्या आधी 6 ते 7 तासामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे आणि ते जैविक बीज प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे। मी सध्या हे गावचो ही बॉटल आहे, ह्या गावचं सीड ट्रीटमेंट करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करून तुम्हाला प्रात्यक्षिकाच्या स्वरूपामध्ये मी दाखवतोय। महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, मला तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे की हे गावचो या बॉटलमध्ये इमिडाक्लोप्रिड हे रसायन आहे आणि हे रसायन काय करतं, बीज प्रक्रिया केल्यानंतर 25 दिवसाच्या आतमध्ये जी खोड कीड असेल किंवा कुठल्याही प्रकारचे रोग कीड असेल ते येऊ देत नाही आणि सर्वात महत्त्वाचा तोच कालावधी असतो। म्हणून या ठिकाणी 1 किलोसाठी बीज प्रक्रिया करत असताना मी 3 मिली वापरतोय। पहा, आपल्याला मेजरमेंट आहे, या ठिकाणी एक बॉटल आहे, याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड हे गावचो सीड ट्रीटमेंटसाठी आपण उपयोग करतो। 3 ते 4 मिली आपण ह्याच्यामध्ये घेतोय। बघा, घट्ट स्वरूपामध्ये हे आहे, त्याला आपण थोडंसं जरा पाणी घालून आपण द्रावण करतोय। मी हात मोजे घातलेले आहेत, त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये रसायन असल्यामुळं आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही, म्हणून आपण हात मोजे घालणं अत्यावश्यक आहे। कारण चुकून आपल्याला नाका तोंडाला जर लागलं तर एका दिवस मळमळ किंवा उलटी होण्याची शक्यता असते। म्हणून आपण कृषी विभागाच्या माध्यमातून सुरक्षितता हा सुद्धा एक संदेश पोहोचवतोय। शेतकरी मंडळी, या ठिकाणी मी थोडंसं जरा पाणी घेतो ह्याच्यामध्ये। थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी ओततोय जेणेकरून आपण एक प्रकारचं द्रावण तयार करतोय। 1 किलोसाठी आपल्याला 3 ते 4 मिली पुरेसा आहे। मी बॉटल या ठिकाणी ठेवून देतोय। पहा, मी थोडंसं याच्यामध्ये बोट घालून मी थोडंसं जरा हे द्रावण एकजीव करतोय।
पहा शेतकरी बांधवांनो, बीज प्रक्रिया, रासायनिक बीज प्रक्रिया इमिडाक्लोप्रिड नावाचा जो घटक आहे हा गावचो सी ट्रीटमेंट आपण करतोय. हे मी सर्वत्र थोडंसं जरा ओततोय. पहा लाल रंगाचा हा कलर सर्वत्र मिक्स होतोय. ह्याच्यामध्ये सी ट्रीटमेंटसाठी जे द्रावण तयार केलेलं आहे हे द्रावण पूर्णपणे मी उपयोग केलेला आहे. पहा जसं की आपण हे आता वरती हे गावचळ हे केमिकल वरती टाकल्यानंतर आपण असं हलवून घ्यायचं आहे. पहा मंडळी, अलगद अशा प्रकारचं आपल्याला हलवून घ्यायचं, जेणेकरून बियाणाच्या आवरणावरती हे केमिकल बसलं पाहिजे याची आपण काळजी घेतोय. मंडळी, ह्याची रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर, हे गावचो ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्याला एक जाणवतं की थोडंसं जरा ओल झालेलं आहे. आपण यासाठी थोडंसं जरा सावलीमध्ये आपण सुकवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये हे सुकलं जातं आणि मग सुकल्यानंतर आपल्याला पेरणी करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. पहा मंडळी, हे मी शेतकऱ्यांना दाखवतोय अशा प्रकारची बीज प्रक्रिया केलेल्याने सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी पाहतायत. हे अत्यंत महत्त्वाचं बीज प्रक्रिया आपण समजतोय. जे रासायनिक बीज प्रक्रिया करतोय त्याच्यानंतर आपण जैविक बीज प्रक्रिया हे पेरणीच्या अगोदर 6 ते 7 तासामध्ये आपण करून दाखवतोय, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा रोग किंवा कीड येणार नाही. बघा 7-8 तासानंतर जे आपण हे सुकवलंय, हे रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर हे जे बियाणं आहे तर ते पूर्णपणे आता सुकलेलं आहे. हे सुकलं असताना त्याच्यानंतर आपल्याला जैविक बीज प्रक्रिया करणं सर्वात महत्त्वाचं आहे, कारण हे एक 6 ते 7 तासानंतर हे शेतकरी या बियाण्याची पेरणी करणार आहेत. तर आपण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं, आता आपण जैविक बीज प्रक्रिया करत असताना आपण कोणकोणते घटक आपण वापरतो हे तुम्हाला सांगणं सर्वात महत्त्वाचं आहे. ह्या शेतकरी बांधवांना म्हणा किंवा या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना एक नम्र आवाहन करतो की याचं महत्त्व काय. आता या ठिकाणी हे द्विदल धान्य असल्यामुळं आपण रायझोबियम, पहा तुम्ही या ठिकाणी रायझोबियम हे जीवाणू संवर्धक आहे. त्याचप्रमाणे स्फुरद विरघळवणारे जीवाणू हे PSB नावाचं या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. याची बीज प्रक्रिया करतो. आणि एक जैविक बुरशीनाशक जे आहे हे ट्रायकोडर्मा ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. या तिन्हींचा एक संगम आपण या ठिकाणी बीज प्रक्रिया करत असताना उपयोग करतो. मंडळी, आपण सर्वात महत्त्वाचं हे ट्रायकोडर्मा काय काम करतं, त्यानंतर PSB काय काम करतं आणि हे रायझोबियम काय काम करतं. रायझोबियम हे सहजीवी पद्धतीनं या झाडाशी किंवा या रोपाशी या पिकाशी काम करत असतं, मुळांशी. सर्वात महत्त्वाचं, या तुरीच्या मुळांच्या शेजारी किंवा मुळावरती एक गाठी असतात आणि त्या गाठीमध्ये ह्या हवेतलं जे नत्र आहे तर ते सहजीवी पद्धतीने स्थिर करण्याचं काम हे रायझोबियम करतं. सर्वात महत्त्वाचं, जे अविद्राव्य स्फुरद आहेत, जे आतल्या पार्टिकल्सला किंवा जे कण आहेत मातीचे तर त्या कणांना चिटकून राहण्याचं काम हे नेहमी हे स्फुरद करत असतात. हे अविद्राव्य स्वरूपामध्ये असतं आणि त्याला विद्राव्य करण्यासाठी आपल्याला ह्या स्फुरदाची किंवा ह्या स्फुरद जीवाणूची आपण या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी आपण उपयोग करतोय. सर्वात महत्त्वाचं, कोणत्याही प्रकारची बुरशी लागू नये किंवा मर रोग लागू नये म्हणून ह्या तुरीच्या पिकासाठी आपण ह्या ट्रायकोडर्मा हे जे पूड आहे तर त्या ट्रायकोडर्मा आपण वापरतोय. मंडळी, या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया करत असताना नेमकं मग प्रमाण काय असावं, तर मंडळी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, हे 1 किलोचं हे बियाणं आहे. 7-8 तासानंतर आता सुकलेलं आहे पूर्णपणे आणि आपण एक 6-7 तासानंतर आपण पेरणी करणार आहोत आणि तत्पूर्वी आपण जैविक बीज प्रक्रिया करतो. मंडळी, सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात प्रथम आपण ट्रायकोडर्मा, आता हे ट्रायकोडर्मा 1 किलोसाठी आपण 5 ग्रॅम प्रति किलो बियाणासाठी आपण वापरणार आहे. बघा मंडळी, जे शेंगवर्गीय पीक आहे तर त्या शेंगवर्गीय पिकाची जैविक बीज प्रक्रिया करत असताना आपण काय काय करतो, हे ट्रायकोडर्मा आपण याच्यावरती पसरायचं आहे. आणि मंडळी, हे फक्त 5 ग्रॅम घेतलेलं आहे 1 किलोसाठी. मी थोडंसं याला हलवून घेतो किंवा थोडंसं जरा गोळून घेतो. बघा मंडळी, मी काय करतोय, पहा, हे सगळे एकत्र मी फिरवून घेतो.
प्रत्येक बियाणाला लागेल अशी मी काळजी घेतलेली आहे। आपण सुरक्षित आहोत आणि हे सुरक्षित जैविक बीज प्रक्रिया आणि रासायनिक बीज प्रक्रिया केलेली आहे हे तुम्हाला जाणवलंच असेल, कारण मी आता हातमोजे घेऊनच किंवा हातमोजे घालूनच मी काम करतो या ठिकाणी। पहा मंडळी, रायझोबियम ची पुडी हे मी 25 ग्रॅम घेतलेलं आहे। हे मिक्स करण्याचं काम कशा पद्धतीने केलं जाईल आणि ह्याचं महत्त्व तुम्हाला या अगोदरच मी सांगितलेलं आहे। मंडळी पहा, हे रायझोबियम वरती टाकून घेतल्यानंतर मी पूर्णपणे ह्याला मिक्स करून घेतोय। ते एकजीव झालं पाहिजे आणि प्रत्येक बियाणाला लागेल या हिशोबानं मी थोडंसं जरा ह्याला फिरवून घेतलेलं आहे। मंडळी, याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे विद्राव्य स्फुरद आहे जमिनीमध्ये आणि ते मुळांना किंवा या पिकाला उपलब्ध होण्यासाठी स्फुरद विरघळणारे जे जीवाणू आहेत। मंडळी, हे सगळं करत असताना आपल्याला रायझोबियम नेमकं किती प्रमाणामध्ये लागतं हे आपल्याला सांगणं फार गरजेचं आहे। रायझोबियम हे 1 किलो तुरीच्या बियाणासाठी 25 ग्रॅम लागतं आणि PSB हे सुद्धा आपल्याला 25 ग्रॅम आपण 1 किलो तूर बियाणासाठी बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण वापरतोय। मंडळी, बीज प्रक्रिया करायच्या अगोदर या बियाण्याचा जो कलर होता किंवा रंग होता तर तो वेगळ्या प्रकारचा होता आणि रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया केल्यानंतर या प्रकारचं बियाणं आपल्याला बघण्यास किंवा पाहण्यास मिळेल आणि हे पूर्णपणे संस्कार केलेले बियाणं आहेत। आणि आपण ज्यावेळेस बियाणं हे रानामध्ये पेरतो तर त्यावेळेस कोणत्याही प्रकारची मर येणार नाही, नत्राची बचत होईल, उत्पादनामध्ये वाढ होईल। मंडळी, एवढा सगळा फायदा असताना आपण आपल्याजवळ जे ज्ञान आहे किंवा आपल्याला ज्या माहिती असणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या घरच्या घरी किंवा दुकानातून किंवा कोणत्याही खते आणि बी बियाणे आणि औषधे या दुकानामधून आपल्याला हे उपलब्ध होते। आणि आपले कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विद्यालय डिग्रज या ठिकाणी या सर्व गोष्टी स्फुरद असेल, रायझोबियम असेल, ॲझोटेबॅक्टर असेल, ट्रायकोडर्मा असेल, मेटारायझियम सारखे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होत आहेत। आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही बीज प्रक्रिया कशा पद्धतीने सर्वत्र पसरेल आणि 100% बीज प्रक्रिया आपलं गाव कसं होईल या माध्यमातून हे शेतकरी सुद्धा एक निर्धार केलेले आहेत। अशा पद्धतीनं मी या ठिकाणी आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून बीज प्रक्रिया मोहीम खरीप हंगाम या हंगामामध्ये सर्व शेतकरी अशा पद्धतीने करतील आणि आपल्या भरघोस उत्पादन आपल्या शेतकऱ्यांच्या वावरामध्ये मिळेल अशी मी अपेक्षा करतोय। धन्यवाद।